नमस्कार आणि जय श्री कृष्ण. श्रोते हो, आज आपण अशा एका विचाराचा प्रवास करणार आहोत जो आपल्या जीवनाची दिशा बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील हा 5वा श्लोक केवळ एक मंत्र नाही, तर तो स्वतःला घडवण्याचा एक आरसा आहे. जेव्हा आपण आयुष्यात हरलेलो असतो, थकलेलो असतो, तेव्हा हा श्लोक आपल्याला सांगतो की तुमची शक्ती तुमच्याच आत दडलेली आहे. चला तर मग या रसाळ आणि प्रासादिक ज्ञानाच्या अमृतामध्ये आपण स्वतःला भिजवून घेऊया. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. श्रोते हो, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन संभ्रमात आहे. त्याचे हात थरथरत आहेत, गांडीव धनुष्य सुटत आहे. त्याला वाटतंय की कोणीतरी बाह्य शक्ती त्याला या संकटातून बाहेर काढेल. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण त्याला जीवनाचे सर्वात मोठे सत्य सांगतात. ते म्हणतात, अर्जुना, तुझा खरा उद्धार करता दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतःच आहेस. या श्लोकाचा अर्थ अत्यंत खोल आहे. भगवंत म्हणतात, स्वतःचा उद्धार स्वतःच करावा, स्वतःला अधोगतीकडे नेऊ नये. आपण अनेकदा आपल्या दुःखासाठी इतरांना जबाबदार धरतो, नशिबाला, परिस्थितीला किंवा माणसांना. पण श्रीकृष्ण सांगतात की तुमचे मन हाच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे, आणि जर ते ताब्यात नसेल तर तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकते. आत्मैवात्मनो बंधुः म्हणजे जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो स्वतःचाच भाऊ, सखा बनतो. पण जो मनाचा गुलाम होतो तो स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची वाट पाहण्यापेक्षा आपल्या आत असलेल्या ईश्वरी शक्तीला जागे करणे म्हणजेच स्वतःचा उद्धार करणे होय. एका जुन्या बोधकेत सांगितल्याप्रमाणे एका मूर्तिकाराने एक दगड घेतला. त्याला तो मूर्ती बनवायची होती. त्याने पहिला घाव घातला तेव्हा दगडाला वेदना झाल्या आणि त्याने मूर्तिकाराला थांबायला सांगितले. मूर्तिकाराने तो दगड सोडून दिला. मग त्याने दुसरा दगड घेतला. त्या दगडाने मात्र सर्व घाव सहन केले आणि अखेर त्यातून एक सुंदर देवाची मूर्ती साकारली. जो दगड घाव सोसायला घाबरला तो पायरीचा दगड झाला, आणि ज्याने स्वतःवर कष्ट घेतले तो गाभाऱ्यात देव म्हणून पूजला गेला. श्रोते हो, आपल्या आयुष्याचे मूर्तिकार आपणच आहोत. जर आपण आज स्वतःला शिस्त लावली नाही तर आपण आपलाच शत्रू होतो. संत तुकाराम महाराज सुद्धा याच तत्वाचा आधार घेतात. ते म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. याचाच अर्थ असा की स्वतःच्या अहंकाराला मारून जेव्हा माणूस स्वतःला सावरतो तेव्हाच त्याला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. मदतीसाठी बाहेर हात पसरण्यापेक्षा आपल्याच मनाची शक्ती कशी वापरायची हे या संतांच्या जीवनावरून आपल्याला शिकायला मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने घेतलेली मेहनत. समजा एखादा तरुण स्पर्धा परीक्षेत अपयशी झाला. जर त्याने माझे नशीबच खराब आहे असे म्हणून प्रयत्न सोडून दिले तर तो स्वतःचाच शत्रू बनतो. पण जर त्याने आपल्या चुकांमधून शिकून स्वतःला सावरून पुन्हा जिद्दीने अभ्यास केला तर तो स्वतःचा मित्र ठरतो. नैराश्याच्या, डिप्रेशनच्या काळात बाह्य औषधांपेक्षा आपली इच्छाशक्ती आपल्याला अधिक मदत करते. हेच या श्लोकाचे आधुनिक रूप आहे. या श्लोकाचं सार हेच की आपल्याला वाचवणारे आणि आपल्याला बुडवणारे आपण स्वतःच आहोत. मन जिंकले तर जग जिंकले, आणि मन हरले तर सर्व काही हरले. भक्त हो, जर तुम्हाला हे ज्ञान अमृत आवडले असेल आणि अशाच प्रकारे भगवद्गीतेतील अमूल्य विचार मराठीत ऐकायचे असतील तर आपल्या या ज्ञान अमृत परिवाराचा भाग व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या या चिंतनाने आपल्या मनात एक नवी उमेद निर्माण होवो. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या आत तो परमेश्वर
सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त स्वतःचा हात स्वतःच्या हातात घ्या आणि प्रवासाला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत शांत रहा, आनंदी रहा. जय श्रीकृष्ण.